रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहेत सगळे? एकदम नंबर एक टकाटक मंडळी. आज आपण आलेलो आहोत आमच्या छोट्याशा परसबागेमध्ये आणि तुमच्या समोर ही कोरफडीची कुंडी आहे. त्याच्यामध्ये आलेली ही कोरफडीची पानं तुम्ही बघू शकता. आज आपण बघतोय बाजारामध्ये कोरफडीचे बरेच प्रोडक्ट उपलब्ध आहेत. जेल असेल, ज्यूस असेल, किंवा त्याच्या क्रीम असतील, किंवा शॅम्पू असतील, नाना प्रकार आपल्याला कोरफडीपासून बनवलेले बघायला मिळतील. परंतु आपल्या घरामध्ये जर अशा पद्धतीचं कोरफडीचं झाड असेल आणि त्याचा आपल्याला नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या शरीराला फायदा करून घ्यायचा असेल तर नेमकी कोरफड कशा पद्धतीने वापरायची, पोटातून कशी घ्यायची, वरून कशी वापरायची, याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. विनंती असेल की प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र बारकाईने समजून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की कोरफडीचं पान आपण कशा पद्धतीनं कट केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की कोरफड खात असताना खूप कडू लागते किंवा चेहऱ्यावरती, त्वचेवरती लावल्यानंतर त्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो. ही अशा पद्धतीची ही कोरफड असते आणि ही कोरफड काय करायची, हे कट झालेलं तुम्हाला इथं जेल दिसायला लागले, वरचं पण थोडंसं कट करायचं हे अशा पद्धतीनं, आणि बाजूबाजूच्या ज्या कडा आहेत त्या तुम्हाला कट करायच्यात. का कट करायच्यात सांगतो तुम्हाला. कारण या कोरफडीच्या पानाचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे जे दिसायला तुम्हाला हे थोडंसं पिवळसर, गडद पिवळसर रंगाचा जो स्त्राव आहे तो खूप जास्त कडू असतो आणि हा आपल्याला नको आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे अशा पद्धतीनं हे कडा सुद्धा कट करून घ्यायचे आहेत. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला ह्याचा काही सुद्धा दुष्परिणाम कोरफडीचा होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने ही कोरफड तुमच्या दररोजच्या वापरामध्ये जर आणली तर तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. तर अशा पद्धतीने हे कोरफडीचं पान हे इथून कट केले, बाजूनी वर थोडंसं कट केले आणि रात्रभर त्याला तुम्ही चांगल्या सुरक्षित ठिकाणी, जिथं माशा वगैरे बसणार नाहीत, जिथं स्वच्छता खूप चांगली आहे, अशा पद्धतीनं तुम्ही ह्याला असं टांगून ठेवू शकता. टांगून ठेवल्यानंतर काय होतं की रात्रभर हा जो स्त्राव आहे तो पूर्णपणे निघून जातो, जो या पानाला कडवटपणा, ह्या ज्यूसला कडवटपणा आणतो, जो काय आपल्या कामाचा नाही आहे. आता पुढे काय काय करायचं, कशा पद्धतीने करायचे, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की कोरफड आपल्या शरीरासाठी कुठल्या कुठल्या आजारामध्ये फायदेशीर आहे, कुणी कुणी घेतली पाहिजे, कुणी नाही घेतली पाहिजे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या पचनशक्तीच्या आरोग्यासाठी, पचन मार्गासाठी. पचन मार्गामध्ये सगळ्यात पहिला अवयव कोणता येतो तो म्हणजे मुख, तोंड. तोंडामध्ये काय आहे, जीभ आहे, दात आहेत आणि हिरड्या आहेत. जर तुम्हाला जिभेच्या संबंधीमध्ये, जिभेला खूप थर पडत बसत असेल, तुमच्या तोंडाचा घाणेरडा वास येत असेल, किंवा दात तुमचे सतत किडत असतील, किंवा हिरड्यामध्ये पू होणं, रक्त येणं, अशा प्रकारचा जो संसर्ग असतो तोंडातला कुठल्याही स्वरूपाचा, तो कमी करण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे. कारण याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे जंतू संसर्गाच्या विरुद्ध लढण्याची ताकद या कोरफडीच्या रसामध्ये आहे. याच्यामध्ये असे काही कंपाऊंड आहेत, प्लांट कंपाऊंड आहेत, जे आपल्याला मौखिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. ते कशा पद्धतीने वापरायचे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर आपलं जठर आहे आणि आतडी आहेत. बऱ्याच लोकांना अपचनाचे त्रास आहेत, बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास होतो, मळमळ होणं, करपट ढेकरा येणं, किंवा पोट गच्च होणं, पोट व्यवस्थित साफ न होणं, बद्धकोष्ठता होणं. कारण या कोरफडीच्या रसामध्ये मलभेदक गुणधर्म आहेत. मलभेदक म्हणजे काय की तुमचा जो काही मल साचून राहिलेला आहे, जो गच्च झालेला आहे, कडक झालेला आहे, त्याला भेदायची ताकद या कोरफडीच्या रसामध्ये आहे, या जेलमध्ये आहे. त्यामुळं पचनाच्या संबंधित जर तुम्हाला कुठले आजार असतील, तुम्हाला भूक व्यवस्थित लागत नसेल, किंवा तुमचं लिव्हर आहे, लिव्हर हा पचनासाठी अत्यंत महत्वाचा अवयव आहे. लिव्हरला शरीरातला रासायनिक कारखाना आपण म्हणतो आणि या लिव्हरच्या माध्यमातूनच आपण खाल्लेल्या अन्नातील बरेच पदार्थ
पचवले जातात. एवढंच नाही तर तुम्हाला लिव्हरच्या संबंधित हेपॅटायटिस असेल, कावीळ झालेला असेल, लिव्हरमध्ये चरबी जमा झालेली असेल, फॅटी लिव्हर ज्याला आपण म्हणतो, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 हे जे आहे, किंवा अल्कोहोल पिऊन, दारू पिऊन बऱ्याच लोकांचं लिव्हर खराब झालेलं असतं, याच्यामध्ये देखील लिव्हरमध्ये पहिल्यासारखी ताकद येण्याची क्षमता या कोरफडीच्या रसामध्ये आहे, जेलमध्ये आहे. शिवाय आपल्या शरीरामध्ये स्प्लीन नावाचा अवयव आहे, ज्याला आपण प्लीहा असं म्हणतो, जो आपल्या शरीराची स्मशानभूमी म्हटलं जातं ज्याला. आणि हा अवयव आपल्याला जेव्हा वारंवार जंतू संसर्ग येतात, वारंवार जेव्हा ताप येतो, फिवर येतो, तेव्हा हा प्लीहा म्हणजे स्प्लीन धोक्यात येतो. त्याचं देखील आरोग्य चांगलं होण्यासाठी या कोरफडीचा रस आपल्याला मदत करतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही आजारातून उठला असाल, तापीच्या खास करून, त्या तापीच्या आजारानंतर तुमची स्प्लीन खराब होण्याची शक्यता असते, त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असते, ती देखील कमी होण्यासाठी नैसर्गिक ताकद या कोरफडीच्या रसामध्ये आहे. यासोबतच शरीरातील वात, पित्त आणि कफ याच्यामध्ये झालेला असमतोल भरून काढण्याची ताकद या कोरफडीच्या रसामध्ये आहे. शिवाय जर तुम्हाला संधिवात, आमवात असेल, शरीरामध्ये कुठेही वेदना असतील, तर त्या देखील कमी करण्याची ताकद या कोरफडीच्या रसामध्ये असणारे जे काही घटक आहेत त्याच्यामुळे आपल्याला मिळते आणि आपल्याला कुठल्याही वेदनेपासून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी चांगला फायदा होतो. शिवाय मूत्रसंस्थेसाठी हा वरदान मानला जातो. जर तुम्हाला वारंवार लघवीचे त्रास होत असतील, जळजळ होत असेल, आग पडत असेल, शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये भगभग करत असेल, तर ह्या कोरफडीच्या रसामध्ये शीत गुणधर्म आहे, गुणानं थंड आहे, त्याच्यामुळे शरीर एकदम शांत राहण्यासाठी, थंड राहण्यासाठी मदत होते. वारंवार लघवी होणं, लघवी कंट्रोल न होणं, एकदाच पूर्णपणे साफ न होणं, या समस्येपासून सुद्धा कोरफड आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. पुढचा महत्वाचा फायदा डायबिटीसच्या आजारामध्ये, मी सांगितल्याप्रमाणे जर दररोज तुम्ही डायबिटीसच्या आजाराच्या पेशंटनी जर ही कोरफड घेतली तर खूप चांगल्या प्रकारे रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते, असं संशोधन आहे, असा अभ्यास आहे. एवढंच नाही तर रक्तातील खराब चरबी, कोलेस्ट्रॉल देखील खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. यासोबतच पुरुषांच्या मध्ये देखील खूप चांगली वरदान ठरणार आहे, कारण याच्यामध्ये शुक्रजंतूची वाढ होण्यासाठी, शुक्रजंतूचं पोषण होण्यासाठीची महत्वाची घटका आहेत, शुक्रवर्धक मानली जाते. शिवाय स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळीच्या काही समस्या असतील, अंगावरून खूप जास्त रक्तस्राव जात नसेल, व्यवस्थित मासिक पाळी येतच नसेल, 1 ते 2 दिवसापर्यंत फक्त डाग पडत असतील, किंवा मासिक पाळी येण्याच्या आधी तुम्हाला काही त्रास होत असतील, तर ते देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. पण मात्र ज्या महिलांना मासिक पाळीमधून जास्त रक्तस्राव जातो त्यांनी हे टाळायचं आहे शक्यतो. ज्यांना जास्त वेदना होतात मासिक पाळीमध्ये, पोटामध्ये दुखतं, त्यांनी देखील हे शक्यतो टाळायचं आहे. कारण या कोरफडीच्या रसामध्ये आपल्या पोटामध्ये असणारे जे स्नायू आहेत त्याचं आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता आहे. त्यामुळे जास्त पोट दुखत असेल, जास्तीचा रक्तस्राव जात असेल, तर अशा वेळी तुम्ही शक्यतो हे टाळलं पाहिजे. यासोबतच जर तुम्ही गरोदर असाल, प्रेग्नन्सी असेल, किंवा बाळाला अंगावरचं दूध पाजत असाल, तरी सुद्धा तुम्हाला ही कोरफड घ्यायची नाहीये, किंवा घेण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत वरदान मानलं जातं, अँटी एजिंग गुणधर्म या कोरफडीच्या रसामध्ये आहे. काय होतं नेमकं, जेव्हा तुम्ही पोटातून घेता तेव्हा तर तुमची त्वचा उजळतेच उजळते, परंतु मी सांगितल्याप्रमाणे जर त्वचेवरती हे तुम्ही वरून लावलं तर त्याचा अजून जास्त चांगला फायदा होतो. जर तुम्हाला वारंवार मुरुम फुटकळ येत असतील, त्वचेमध्ये खूप जास्त तेल स्रावत असेल, तेलकट त्वचा असेल, किंवा जास्त कोरडी असेल, त्याच्यामध्ये देखील बॅलन्स राखण्यासाठी याच्यामुळे मदत होते. कारण जेव्हा कोरफड तुम्ही वरून त्वचेवरती लावता तेव्हा त्वचेचा जो पीएच असतो तो मेंटेन ठेवला जातो, जास्त अल्कलाईन किंवा जास्त ऍसिडिक केला जात नाही, आणि याचा परिणाम म्हणून त्वचेची टोन चांगली राहते, त्वचेचं तारुण्य टिकून राहतं. ब्लॅकहेड्स आले असतील, वांग आला असेल, किंवा अजून काही तुम्हाला सनबर्न झाला असेल, तुम्ही उन्हामध्ये काम करल्यामुळं तुमच्या त्वचेवरती काळवंड पण आला असेल, मानेवरती, हातावरती काळवंडलेलं असेल, तर ते देखील निघून जाण्यासाठी खूप चांगली मदत ह्याच्यामुळे होणार आहे. जखम भरून काढण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होतो. शिवाय तुम्हाला एक्झिमा असेल किंवा अजून कुठले त्वचेचे विकार असतील तर त्याच्यामध्ये जर तुम्ही हे जेल वरून लावण्याचा प्रयत्न केला तर नक्की ती जखम देखील लवकर भरून येईल. कारण ह्याच्यामध्ये मगाशी सुरुवातीला सांगितलं की अँटी बॅक्टेरियल, अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत, म्हणजे इन्फेक्शन कमी होण्याची ताकद याच्यामध्ये आहे. शिवाय केसांच्या आरोग्यासाठी देखील चांगली मानली जाते. याचं पाणी करून जर तुम्ही आणि केस धुतले तर केसांची मुळं मजबूत होण्यासाठी, केसांचं पोषण, किंवा वारंवार कोंडा तुमच्या केसांच्या मध्ये, डोक्यामध्ये होत असेल तर, कोंडा म्हणजे काय तर बुरशीजन्य हा आजार आहे, किंवा जिथं कुठं जास्त इन्फेक्शन होतं, जास्त ओलसरपणा असतो, तो कमी करण्याची ताकद याच्यामुळे होते. आणि
डोक्याची जी त्वचा आहे ती एकदम चांगली राहण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होते. शिवाय केस गळतीमध्ये देखील खूप चांगला आराम या कोरफडीच्या मुळे आपल्याला मिळणार आहे. आता पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे कशा पद्धतीनं आपण वापरायचं. तर हे पोटातून घ्यायचं असेल तर कसं वापरलं पाहिजे आणि वरून लावायचं असेल तर कसं लावलं पाहिजे. तर पोटातून घेत असताना काय करायचं, अशा पद्धतीनं रात्रभर आपण ह्याला ठेवलेला आहे आणि ठेवल्याच्या नंतर तो जो पिवळा स्त्राव होता तो सगळा निघून गेलेला आहे. निघून गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे अशा पद्धतीचा एक बारीक कट आपल्याला घ्यायचा आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने हे छोटासा कट घ्यायचा आहे आणि ही वरची जी साल आहे ती अशा पद्धतीनं काढायची आहे हे, आणि खालची जी साल आहे ती देखील अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, काढायची आहे. हे बघा, हे आता हे जेल इथं तयार झालेलं आहे. हे बघा, हे जेल इथं अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. एकदम गुळगुळीत आहे हे अशा पद्धतीनं, आणि ह्याला तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता. हे अशा पद्धतीने किंचित कडवट आणि मधुर असणारी, तुरट असणारी ही चव आहे, परंतु औषध हे कधीही गोड नसतं, तुम्हाला माहिती आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे बारीक, तर अशा पद्धतीने तुम्हाला हळूहळू हळूहळू तोंडामध्ये ठेवून मग पुन्हा गिळायचं आहे. थोडंसं तोंड कडवट पडतं, परंतु हे औषध नंबर 1 आपल्या पचनशक्तीसाठी आता सांगितले सगळे फायदे मिळवून घेण्यासाठी नंबर 1 काम करणार आहे. तर ही एक पद्धत झाली. बारीक तुकडा काय घ्यायचा आहे. जर तुम्हाला ह्याचा ज्यूस करायचा असेल तर कशा पद्धतीनं करायचं, अशाच पद्धतीनं चमच्यानं, मोठा चमचा जो असतो आपला पोहे खायचा, त्यानं 1 चमचा एका अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकायचं आणि मिक्सर मधून त्याला बारीक फिरवायचं, आणि फिरवल्यानंतर ते एकजीव होतं. एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ किंवा थोडासा लिंबाचा रस पिळून ते तुम्ही सकाळी उपाशीपोटी जर घेतलं तर नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. ज्यूस बाजारामधला जो कोरफडचा ज्यूस असतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे फ्रेश काढलेलं जे आहे ते आपल्याला मदत करणार आहे. कोरफडीचं झाड तुम्ही घरामध्ये लावू शकता, कुंडीमध्ये लावू शकता. थोडंसं ऊन लागतंय, पाणी जास्त लावायची गरज नाही. उन्हाळ्यामध्ये सुद्धा जास्त पाणी लागत नाही. 8-8, 15-15 दिवस जरी पाणी टाकलं नाही तर ही पानं कधी सुकून जात नाहीत. परंतु अशा पद्धतीनं एक जरी पान तुम्ही काढलं तर साधारण 4-5 दिवसासाठी छोटे छोटे तुकडे करून तुम्ही रोज 1 तुकडा अशा पद्धतीने वापरू शकता आणि खूप चांगले फायदे तुम्हाला याचे होणार आहेत. तर ज्यूस कशा पद्धतीने घ्यायचा, जेल कशा पद्धतीनं प्राशन खायचं हे तुम्हाला मी सांगितलं. आता चेहऱ्याच्या वरून तुम्हाला किंवा त्वचेवरती कुठे लावायचं असेल तर आता मग अशी काढलेले जे तुकडे आहेत, हे साली आहेत, त्या सालीला थोडंसं जेल राहिलेलं असतं, त्याच्यावरती काय करायचं, थोडीशी चिमूटभर हळद अशा पद्धतीनं आपल्याला लावायची आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे हळद इथं बघायला लागलात तुम्ही, दिसायला लागले, येस, हे हळद इथं थोडीशी लावा आणि काय करायचं तुम्हाला, हे अशा पद्धतीनं हे फिरवायचं. हे बघा काय होईल, सगळी त्वचा एकदम चांगली नितळ होण्यासाठी मदत होईल. बारीक फिरवायचं हे अशा पद्धतीने. हे बघा, तुम्ही क्लोजअप घेऊन बघू शकता. हे अशा पद्धतीने बघा कशी स्किन तुमची माझ्यासारखी अशी तुकतुकीत होईल. वर्ष 40च्या नंतर सुद्धा तुम्ही अगदी तरुण दिसायला लागाल. माऊली फक्त तुम्हाला करून बघायचंय आणि रॅश वगैरे येणार नाही, कारण ह्याचा जो चिक होता, जो चिक पिवळसर रंगाचा, तो आपण सुरुवातीला काढून टाकलेला आहे. एक अशा पद्धतीने फिरवायचं, जास्त वेळ लावून ठेवायची गरज नाही तुम्हाला. बरेच जण म्हणतात रात्रभर लावायचं सकाळी धुवायचं, असं अजिबात करायची गरज नाही. सकाळी उठल्या अशा पद्धतीनं ते जेल आपण खाऊन टाकायचं किंवा रस पिऊन टाकायचा, आणि हे राहिलेली जी साल आहे ते अशा पद्धतीने कुठेही लावू शकता तुम्ही. तुमचं हे अशा पद्धतीनं तुम्हाला लावायचं आहे. तुम्हाला कुठे जळालेलं वन असेल किंवा अजून काही कुठं कळवडलेलं त्वचेवरती, कुठल्याही भागावरती असू द्या, तुम्ही अशा पद्धतीने लावायचं. आता हा 1 तुकडा झाला, दुसरा पण तुकडा तशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, घ्यायचा आहे आणि परत फिरवायचं आहे. हे अशा पद्धतीने हे तुम्ही करणं गरजेचं आहे. हे असं कपाळाला वगैरे तुम्ही लावू शकता, कानाच्या माग, मान जर काळवंडली असेल, गळा काळवंडला असेल तर तिथं देखील तुम्ही हे लावू शकता. असं 5 मिनिट उलट सरळ क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्ही हे करा, आलं लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळ थांबून त्याला काय करा, तुम्ही धुवून टाका. तर अशा पद्धतीने ही कोरफड जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. सुरुवात तुम्ही थोड्या छोट्या तुकड्यापासून करा. सुरुवात तुम्ही अर्ध्या जेलच्या ज्यूस पासून करा आणि मग हळूहळू ते वाढवत जावा. तुम्हाला 100% फायदे व्हायला सुरुवात होईल.
तुम्हाला लक्षात येईल की काय काय आपल्याला फायदा व्हायला लागलाय, कुठल्या कुठल्या त्रासामध्ये आपल्याला आराम वाटायला हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे करा. मग साधारण 15-20 दिवस अशा पद्धतीनं ज्यूस घ्या. मग परत 15-20 दिवस थांबा आणि त्याच्यानंतर मग परत अजून घ्यायला सुरुवात करा. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यानं जर तुम्ही ह्या कोरफडीचा वापर तुमच्या पोटातून घेण्यासाठी आणि त्वचेला लावण्यासाठी जर केला तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. आता हे कुणी घ्यायचं नाही, काय काळजी घ्यायची, तर हे घेतल्यानंतर जेल असेल किंवा रस असेल किंवा त्वचेवरती लावल्यानंतर काय त्रास तुम्हाला होत असेल, त्याच्यातली कुठल्या कंपाऊंडची तुम्हाला ॲलर्जी असू शकते, ती ॲलर्जी असेल तर तुम्हाला तो त्रास जाणवेल, अशा वेळी मात्र तुम्ही ते बंद करायचे, घ्यायचं नाही किंवा घेण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. किंवा कुठली औषध गोळी तुम्हाला चालू असेल कुठल्या त्रासासाठी, रक्त पातळ व्हायची गोळी चालू असेल, बीपीची किंवा शुगरची गोळी चालू असेल, तर अशा वेळी फक्त तुमच्या डॉक्टरांना कल्पना द्या की अशा पद्धतीनं मी कोरफडचा रस किंवा कोरफडचा जेल घेतोय, तर काही प्रॉब्लेम तर नाही ना, किंवा काही डोस कमी जास्त करावा लागेल का. मग तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील की असं असं घ्या, असं असं करा, तुमची शुगर कमी व्हायला मदत होणार आहे. आणि 1 महिन्यानंतर जर तुम्ही शुगर तपासून बघितली हा रस घेऊन, तर तुमची शुगर उपाशी पोटीची आणि जेवणानंतरची आणि HbA1c म्हणजे मागच्या 3 महिन्याची साखर देखील नियंत्रित झाल्याचं तुम्हाला लक्षात येईल. सोबत त्वचेवरती लावल्यानंतर काय तुम्हाला आग पडत असेल, रॅश येत असेल, लालसरपणा होत असेल, इरिटेशन होत असेल, अशा वेळी देखील तुम्ही ती त्वचेवरती लावू नका किंवा लावण्याच्या आधी डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या. त्यासोबतच मागाशी सांगितल्याप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये आणि बाळाला दूध पाजत असताना कोरफड तुम्ही घेऊ नका. तर नक्कीच आजपासून अशा पद्धतीनं कोरफडीचा वापर करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला नक्की कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील घर बसल्या कोरफडीचे अशा पद्धतीनं फायदे करून घेता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.